नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आहोत. आपले उमेदवार नुसत्या निवडणूक आल्यात म्हणून आलेले नाही. ते उमेदवार आता आहेत, त्याच्या पाठीमागे त्यांचे वडील होते, त्यांची आई होती. 24 तास हजर पंपावर असायचे. त्यामुळे हे आज झालेत असं नाही. आजच्या या सभेसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते सुरेश भाऊ पाटील आणि आपण सगळेजण निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणूक लागल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं की आपापल्या मताचा गट्टा टिकून राहावा. म्हणजे निवडून येऊ द्या नाही येऊ द्या, पण 4 माणसं त्या गावात असली पाहिजे अशा प्रकारची भूमिका असणारी काही मंडळी या तालुक्यामध्ये. आणि मग हे सगळे एकत्र आलेले का? त्यांना निवडणूक जिंकायची नाही. आपली माणसं अबाधित राहिली पाहिजेत, आपले कार्यकर्ते आहेत तिथं थांबलेच पाहिजेत. त्यांच्याकडं कॅपेबल असा उमेदवार नाही. आपल्याकडे जेवढी कार्यकर्त्यांची संख्या आहे तेवढी त्यांच्याकडे संख्या नाही. मगाशी सांगितलं की हक्के बापू आणि त्यांचं कुटुंब, या नागरचं आणि हक्के बापूच्या परिवाराचं जे संबंध आहे हे मी नव्याने काही सांगायला पाहिजे असं काही नाही. हक्के बापूला तुम्ही सगळे ओळखता, विकास हक्केला ओळखता, पण जे नव्याने आता दुसऱ्या पार्टीत उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत ते किती वर्षात आलेत आपल्याकडं? ह्याच्या आधी कधी आलते का? पण गेल्या वेळी पुन्हा संघ आले होते आणि ह्यावेळी पुन्हा संघ आले. आपल्याकडं जे उमेदवारांनी अर्ज भरले त्यांच्याकडं एकच चिन्ह आहे, काय? तुतारी वाजवणारा माणूस. आणि जे आमदार रोहित पाटलांना या तालुक्यामध्ये जे घेणारी नेते मंडळी आहेत, या सगळ्या नेते मंडळींच्या उमेदवारांची चिन्ह तुम्ही बघितली का? सगळ्यांची चिन्ह वेगळी आहेत. ह्या लोकांचा ताळमेळ नाही कुणाचाच काय. अशी सगळी अभद्र युती या तालुक्यामध्ये झाली. काल कुचीमध्ये आमदार रोहित दादांची सभा झाली आणि सांगितलं की बाप जाण्याच्या नंतर किती मोठं दुःख होतं आणि त्याच्यानंतर या भागातल्या लोकांनी मला वडिलांची आठवण देखील येऊ दिली नाही, एवढं माझ्यावरती प्रेम केलं. आणि आज सगळ्यात मोठं दुःख होतंय अजित दादा पवार जाण्याच्या नंतर. मोठ्या प्रमाणामध्ये त्या घरावरती प्रेम अजितदादांनी केलं. आणि असा माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणातून निघून जातो आणि आता आम्ही पोरक्यासारखं झालो अशा भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि त्यांनी सांगितलं की मी या तालुक्यामध्ये ज्यावेळी निवडून गेलो 1 वर्षामध्ये कधी सुखा समाधानाची झोप घेतली नाहीये. माझं वय होतं फिरायचं, एन्जॉय करायचं, चैनीचं वय होतं, परंतु 1 तास सुद्धा मी पुन्हा म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी घालवलं नाही. माझं संपूर्ण आयुष्य ह्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये माझे दिवस गेले, माझे दिवस कलेक्टर ऑफिस मध्ये गेले, माझे दिवस जिल्हा परिषदेमध्ये गेले, माझे दिवस प्रांत ऑफिस मध्ये गेले. माझा सगळा प्रवास ह्या तुम्हा सर्वांच्यासाठी आहे. आणि असा माणूस जर आपल्यासाठी एवढं मोठं योगदान देत असेल, तो माणूस काम करत असेल आणि त्यांनी उमेदवार निवडला असेल विकास हक्केला आपला हा वामन कदम, तर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. त्यांनी सांगितले एकदा विश्वास द्या, तो विश्वास पूर्ण करू.
काल रात्रीच्या भाषणात सांगितलं हे आर पाटलांचं रक्त आहे. मी लोकांची भावनेची कधी खेळ करणार नाही. मी या मतदारसंघाची सेवा पूर्ण ताकदीनिशी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. विकासासाठी सांगितलं की काय चटू मारतात वगैरे, काय निवडणूक हे जिंकायसाठी लढवतात. काय काम नाही म्हणून लोक निवडणूक लढवतात. आपण निवडणूक कशासाठी लढवतो की आपलं एक विजन आहे. काय आहे? या आमदार रोहित पाटील उद्याच्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाणार आहे. म्हणून करिता आपण या विकासकांच्या कदमांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही कार्यकर्त्याची हक्काची भाकरी आहे. आणि ही भाकरी, ही व्यवस्था महाराष्ट्राच्या मंत्रालयातून येणारा निधी जिल्हा परिषदेमध्ये असेल, पंचायत समितीत असेल, आपला सक्षम माणूस त्या ठिकाणी त्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज असला पाहिजे. चांगला कार्यकर्ता तिथं निवडला गेला पाहिजे. सामान्य माणसाच्या घरातला माणूस तिथं निवडला गेला पाहिजे. अशा भूमिका घेऊन आपल्या कुची जिल्हा परिषद गणामध्ये दादासाहेब कोळेकर उभा आहे. ह्याचे 5000 मतांचा तो माणूस घेणार आज सांगून ठेवतो. आमचा संजय बनसोडे, आपले मनोहर पाटील माजी सभापती, चांगले उमेदवार आपण या जिल्हा परिषद गणामध्ये. अहो साधी मेथीची भाजी पेंडी जरी आपण घ्यायला गेलो 5 रुपयाची तर खाली वरून बघतो तर या लोकांनी उमेदवार देत असताना काहीतरी तपासलं असतं ना, काहीतरी मूठ बांधली असेल. भले काही लोक त्या काळात नाराज होते आणि ती नाराजगी सुद्धा दूर करून त्यांना त्या प्रकारची त्या पटलावरची पद्धत सुद्धा त्या काळामध्ये निर्माण करून देण्याची भूमिका सुरेश भाऊच्या माध्यमातून घेतली. या निवडणुकीचा मुख्य गाभा आहे तो सुरेश भाऊ. कोणतरी हेडमास्टर लागतं आपल्याला. हेडमास्टर असल्याशिवाय ती वर्ग चालत नाही, ती शाळा चालत नाही ना. हेडमास्टर असलेल्या शाळा बोबडत गेल्या काय आपण नाही रिंग मास्टर काय वागायचोय रिंग मास्टर नाही तर भाऊ काढत काहीतरी बाहेर वाघ पळून जाते कुठतरी. त्यामुळं आपलं एक मत आहे. ही निवडणूक आपण जसं रोहित पाटलांना आपण किती मोठ्या मताधिक्यानं आपण निवडू आणि आज आपली ती जबाबदारी की आपण त्याच पद्धतीने तसंच वातावरण या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद गणामध्ये परिस्थिती बघितली अशीच अवस्था आहे की आपण रोहित दादांचं राजकीय अस्तित्व आरारावांच्या जाण्याच्या नंतर त्याच्या विचाराला कुठेही दगाफटका होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. सुरेश भाऊंचं या गावावरती फार मोठं प्रेम आहे, आम्हालाही माहित आहे. त्यांचं येणं जाणं जास्त असतं, इकडचे लोक तिकडं असतात नेहमी. परंतु भाऊ तिथल्या लोकांनी तुमच्या अप्रोच सांगितलंय की या मतदारसंघामध्ये आम्ही सर्वात जास्त मताचं लीड देऊ असं तुमच्या अप्रोच सांगितलंय. त्यामुळं आता तुमच्या समोर सांगितलंय असं आम्ही समजतो, बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही मताधिक्य इथं किती जोमाने आपण ताकदीने देताय याची आम्ही कवठे मंकाळकर सगळेजण या तुमच्या नागरिकांकडे बघणार आहे. त्या उमेदवाराच्या गावात सुद्धा एवढं मतदान म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त झालं पाहिजे ही भूमिका तुम्ही स्वीकारा. त्यामुळं कुणी कुठं शट्टू मारला काय झालं बघा त्याच्यावर विकासासाठी दुर्लक्ष करा. काय काही लोक निवडणूक लढवत असताना रागापोटी लढवतात आणि रागापोटी लढवलेली निवडणूक जिंकता येत नसते. काय आहे की आपण संयम पाळा, संयम घेऊन आपण जर चाललो तर त्यामध्ये यश असतं आणि यश हे विचारावर आधारित असतं, त्या घराण्यावर आधारित असतं. आणि हे करत असताना चांगल्या कार्यकर्त्यांची इथं युनिटी असते आणि युनिट लागते तर तो पल्ला पार करता येतो. अन्यथा होत नाही. किती जरी उड्या मारल्या काही केलं तर काही होणार नाही. त्यामुळं रोहित दादांच्याकडे बघून आपला माणूस मुंबईच्या मंत्रालयात बसणारा हे पण लक्षात ठेवा. त्यामुळं आता आंधळा डोळा मारायच्या भानगडीत कोण पडू नका. रोहित दादानी सर्वेला लोक सोडलेले आहेत सगळीकडे सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये, तुमचेच नाही सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये. त्यामुळे कोण कार्यकर्ता काय करतोय काय नाही
ही सगळी त्याची तपासणी होते आहे. रोज सध्या त्यांना अहवाल मिळतोय. त्यामुळं चुकणारे कार्यकर्ते असतील त्यांना बाबा ठीक आहे आमचा व्यक्तिगत काहीतरी विषय होता त्यामुळं आम्ही थोडंसं थांबलो होतो, दुरुस्त करून त्यांनी कामाला लागावं होतं. आपापली गावं त्यांनी मजबूतीने ठेवावी तर त्यांचं पुढचं राजकारण हे त्यांचं पुढं टिकून राहील. मग ग्रामपंचायत असेल, पंचायत तुमची विकास सोसायटी असेल, छोट्या मोठ्या निवडणुका असतील त्यामध्ये त्यांना यश संपादन करता येईल. आणि हे आपल्याला सगळं करायचं आहे हे केवळ आपल्या रोहित दादासाठी. कारण एक महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय आपण अनेक आमदार बघितले, एक सोन्यासारखा हिरा आपल्याला गणपतराव आबांच्या सारखा माणूस या मतदारसंघात. सोनं एका बाजूला ठेवा आणि गणपतराव देशमुखांची प्रतिमा एका ठेवा, तिची तुलना होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आराराबांच्या जाण्याच्या नंतर जर आपला कोहिनूर हिरा कोण असेल तर तो रोहित दादा आहे. आपण सगळेजण टीव्हीवरती बघता, आपण सगळेजण व्हॉट्सअपवरती फेसबुकवर बघता की आपण दिलेला माणूस हा आपल्या भागातल्या प्रश्नासाठी सातत्यानं झगडा करतो, लढाई करतो, कुणाला घाबरत नाही. वैशिष्ट्य आहे त्या माणसाचं. वय जरी कमी असलं तर घाबरत नाही. नाहीतर मग एवढ्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना, तालुक्यातल्या मोठ्या नेत्यांना अंगावर घ्यायची कुणाची ताकद नव्हती. पण ती रोहित पाटलांच्या मध्ये का निर्माण झाली तर ते आराराबांचा विचार आहे आणि आपल्या हेडमास्टरचा पूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा आहे आणि त्याचं संयोजन नियोजन असल्यामुळे ते करू शकलो. आणि म्हणून आपल्यासारखी 1 नंबरचे 2 नंबरचे कार्यकर्ते ताकदीनं, जोमानं, नेतानं त्या ठिकाणी आपण एकसंघपणाने आपण जाऊ शकतो. या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या मताधिक्यानं आपण आपल्या उमेदवाराला विजय करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि माझ्यानंतर बाळासाहेब पाटील आपल्या सगळ्यांचेच नेते ते अनुभव जास्त आहे माझ्यापेक्षा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.